हॅलो फ्रेंड, आज आपण पाहणार आहोत पालक पनीरची भाजी एकदम सोप्या पद्धतीने, काही तामझाम न करता एकदम इझी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे एक पॉट घेतलेला आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि पनीरचे असे क्यूब्स करून घ्यायचे आहेत। तुमच्या आवडतीच्या शेपनं तुम्ही स्क्वेअर, ट्रायंगल कसल्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता। आता याला तेलात आपल्याला हलकंसं ब्राऊन रंगापर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, फ्रेश पनीर आहे हे। आणि याला आता 2 ते 3 मिनिट आपल्याला असंच मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला हलकासा ब्राउनिश रंग आला पाहिजे अशा पद्धतीने। आता हे आपण पनीर साईडला काढून घेऊयात एका प्लेटमध्ये। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये तो बनून। आता इथे मी ऑलरेडी पालकची प्युरी बनवून घेतली होती, त्यामध्ये 1 इंच आलं आणि लसूण ते देखील मिक्सरला छान मी फिरवून घेतलेलं आहे। आता त्याच पॅनमध्ये मी 1 चम्मच जिरा, 1 तमालपत्र आणि बारीक चॉप केलेले अद्रक टाकलेली आहे, 1 तुकडा दालचिनीचा आणि 4 ते 5 लवंग टाकलेले। तुम्ही हवं तर ग्रेट करून देखील आलं घालू शकता, पण मी इथं हाताने चॉप केलेलं होतं। त्यानंतर इथे 4 ते 5 मी गोलवाल्या मिरची टाकलेली आहे आणि मिक्सरला फिरवलेली पालकची प्युरी। पालक प्युरी कशी बनवायची याची देखील रेसिपी यापूर्वी मी शेअर केलेली आहे। हलकासा गरम पाण्यामध्ये पालक बॉईल करून घ्यायचा आहे, खूप ओव्हर बॉईल नाही करायचा, आणि मिक्सरला थंड करून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, चिमूटभर हळद आणि अर्धा चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे। आता हा सर्व पदार्थ आपल्याला 1 ते 2 मिनिटांमध्ये तेलामध्ये छान वाफवून घ्यायचे आहे, जेणेकरून सर्वत्र हळद, मीठ आणि तिखट एकसारखं पालकाच्या ग्रेव्हीमध्ये मिक्स होईल। आणि याला तेल सुटेपर्यंत आपण 2 ते 3 मिनिट छान शिजवून घेणार आहोत। आता त्यानंतर मी इथे 1 चम्मच गरम मसाला टाकला आहे आणि दही टाकायचं आहे। दही इथे एकदम फ्रेश घेतलेलं आहे, आंबट दही नाही घ्यायचं आपल्याला, आणि ते देखील आता इथे मिक्स करायचं आहे। दही टाकल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम स्लो केलेली आहे आणि दही आपण मस्त मिक्स करून घेऊया। आता 1 ते 2 मिनिट दही मिक्स केल्यानंतर इथे मी त्या स्पॉटमध्ये पाणी टाकून मिसळून घेतलेलं आहे आणि याला आपण 2 मिनिट कवर करून छान याला वाफवून घेणार आहोत। अगदी 1 ते 2 मिनिट याला कवर करून वाफवून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व आपले पदार्थ छान त्यामध्ये शिजले जातील। आता 1 ते 2 मिनिटानंतर पहा, छान तेल वरती आलेलं आहे। आता यामध्ये मी मटार टाकत आहे, फ्रेश मटार आहेत, याला जास्त काही आपल्याला वाफवायची आवश्यकता नाही, अगदी 1 ते 2 मिनिट याला वाफवून आपण घेणार आहोत। आता इथे मी पनीरचे तुकडे टाकताना माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे आणि डायरेक्ट पनीरचं शूट दाखवायचं राहिलं। आता इथे पनीर टाकून घेतलेलं आहे। पनीर आणि मटार एकदम छान ह्या ग्रेव्हीमध्ये चवीला पण छान लागतात आणि एकदम मस्त टेस्ट याची येते, आणि ग्रेव्ही पण अतिशय घट्टसर आहे, खूप सेलसर नाही आहे। इथे बघू शकता आपली मटार, पालक आणि पनीर असे तिन्हीचं कॉम्बिनेशन परफेक्ट एकाच रेसिपीमध्ये बनवून तयार आहे। खूप छान स्मेल पण येत आहे। आता इथे बघा, आपली 1 ते 2 मिनिटानंतर वाफवून घेतल्यानंतर इथे पहा, आपली परफेक्ट रेसिपी बनवून तयार आहे। अगदी झटपट होते, काही वेळ लागत नाही आणि चवीला तर खूप छान लागते। कमी वेळेमध्ये आपली पालक मटार पनीर रेसिपी बनवून तयार आहे, एकदम छान दिसायलाही आणि चवीला पण खूप छान आहे। रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा। आता मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे, एकदम थिकसर, पोळीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर तुम्ही कशासोबत बी एन्जॉय करू शकता। बाय बाय।